नमस्कार. आज शनिवार दिनांक 16 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्ह्यात जनगणना 2027 अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला आज 16 मे पासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरी प्रगणक आणि पर्यवेक्षक भेट देणार असून नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई करण्यासाठी नियोजन भवन येथे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली. दरम्यान शहरातील वाढती बॅनरबाजी रोखण्यासाठी मनपा आणि पोलीस दल मिळून अनधिकृत होर्डिंग्सवर संयुक्तपणे निष्कासन कारवाई करणार असल्याचे, तसेच विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर आणि संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. जेईई ॲडव्हान्स परीक्षा उद्या रविवार 17 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 4 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेत. नांदेड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन विविध लाभांसह प्रदान करण्यासाठी महापालिका आणि युनियन बँक सामंजस्य करार कार्यक्रम खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी नियोजन भवन येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे महत्त्वाच्या प्रशासकीय पदांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांची कुलसचिवपदी, डॉक्टर शैदेश वाढेर यांची नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य संचालकपदी, तर डॉक्टर नागोबा नरसिंग यांची उपपरिसर लातूर संचालकपदी निवड करण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.